हॅलो यूट्यूब फॅमिली, आजचा बेत आहे ढाबा स्टाईल पनीर मसाला। पनीर मसाला बनवण्यासाठी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे। त्यात 3 टोमॅटो, काही काजू, तीळ, आलं, लसूण हे सगळं टाकून आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे। शिजून घेऊन आपल्याला त्याला बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे। मग त्यानंतर आपल्याला थोडं बटर टाकून पनीर तळून घ्यायचं आहे। छान तळून घेतल्याच्यानंतर फोडणी देऊन घेऊया। तेल टाकलेले आहे, त्यामध्ये बटर टाकून मसाला जे आहे ते आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। छान एकदम आरतून परतून घेत चला, कारण मध्ये मध्ये परतत राहा, नाहीतर बुडाला मसाला करपेल। मग त्यामध्ये लाल तिखट, किचन किंग मसाला, धना पावडर, हळद, चवीपुरतं मीठ टाकून घ्या। ते पण छान परतून घ्या। त्यामध्ये थोडंसं पाणी टाका, नाहीतर मसाला जळायची शक्यता असू शकते। मग वाफ घेऊया त्याची। एक वाफ काढून घेतलेली आहे। त्यामध्ये दही टाकून घ्यायचे। दही टाकून एकदम छान आपल्याला सारखं सतत फेटून घ्यायचे। त्याला एकदम हलवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता दही टाकलेले माहिती पण पडत नाही, इतकं छान दही त्यामध्ये मिक्स झालेलं आहे। छान झाल्याच्यानंतर फिरवून त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून मसाल्याची एक छान उकळी काढल्याच्या नंतर त्यामध्ये तळलेला पनीर घालूया। तुम्ही बघू शकता छान असं दिसते, कलर पण खूप सुंदर आलेला आहे। त्याला एक वाफ काढून घ्यायची आपल्याला झापून। त्यानंतर कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त ढाबा स्टाईल पनीर मसाला झालेला आहे। तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा एकदा नक्की।